Hello, hello. This is the my artifact episode number 594. आजची तारीख आहे 19 ऑक्टोबर 2016. आता वाजले करीब रात्रीचे 10:15. आज आर्टिफॅक्ट एपिसोड एवढ्या दुरून काउंट करत आहे. ऍक्च्युली समोर पुस्तक ठेवून आहे आणि मला त्याला उचलायला खूप त्रास येणार आहे. वाय? कारण ते पुस्तक मला पुन्हा आर्टिफॅक्ट झाल्यानंतर तेच ठेवायचं आहे. कारण मला पढ़ाई करायची आहे, शीट काढायची आहे या कारण 24, 25, 26. तर आपण 24 तारीख ठरवू. 24 म्हणजे सोमवार. तर सोमवारी आपले पूर्ण शीट कंप्लीट झाली पाहिजे. आणि आजचा वार आहे बुधवार. बुधवार तर गेलाच. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 4 दिवस आले. कसे 4 दिवस आहे आणि करीब 7 शीट आहे. 7 तर कसं एक प्रकारे कसं आपल्याला शीटा काढणं ती इम्पॉर्टंट आहेच, बट त्याला टाईमवर पूर्ण करणं सुद्धा पण इम्पॉर्टंट आहे. आणि त्यासाठीच मी लागून आहे. आज दिवसभर झाला टाईमच नाही भेटला. आज सकाळी उठलो, जॉबवर गेलो आणि तिथे लिहितो म्हणलं ॲक्च्युली, बट कसं आज सिस्टीम बंद होती आणि ते कसं स्कॅटरवरचं काम करायचं होतं. ॲक्च्युली ते इम्पॉर्टंट काम होतं, त्यामुळे मग ते काम करत बसलो. ते काम पाहणे इम्पॉर्टंट होतं, त्यामुळे ते काम केलं 12 वाजेपर्यंत. देन 12 वाजता फ्री झाल्यानंतर मग ठरवलं का दुपारी करीन म्हणलं पढाई, म्हणजे लिहून टाकेल म्हटलं, जे माझं थेरी आहे ते लिहून टाकेल म्हटलं. बट आल्यानंतर कसं करीब 1 वाजता मला फोन आला की ती सिलिंग काढायच्या वरून कूलिंग टॉवरवर. ते कूलिंग टॉवरवरून सिलिंग काढली आणि देन त्याच्यातच करीब 2 वाजून गेले. आणि त्याच्यानंतर मग लोणारीचा फोन आला की म्हणे BM मेंटेनन्समध्ये जा म्हणे, BM मेंटेनन्स कंट्रोल रूममध्ये, आणि त्यांना सांगून दे म्हणे का सिलिंग वगैरे काढली, तुम्ही सिस्टीम सुरू करू शकता. तर नाही तर नाही म्हणू शकत. त्यामुळे मग मी गेलो आणि BM मेंटेनन्स, आणि तिथं शोधणं थोडंसं कठीण होतं, बट आपल्या इन्स्टिंक्टचा म्हणजे आपल्या डोक्याचा थोडा वापर केला आणि त्यांना सांगितलं. आणि मग त्यातच करीब 3 वाजून गेले. मग 3 वाजले तर मग आल्यानंतर कसं पूर्ण एक्झॉस्ट झालो होतो. आणि त्याच्यानंतर मग काही काम तर नव्हतं, बट इच्छाच नव्हती होत ते पुस्तक काढण्याची. तर मग म्हणलं आता आपण राहू दे. तर एक एपिसोड झाला क्वांटिकोचा, आणि त्याच्यानंतर 4, 4:15 वाजता मग मी लोणारीकडे गेलो. लोणारीकडे गेल्यानंतर मग मला वाटलं हार्डली 10-15 मिनिट थांबीन, निघून जाईल, आणि बस 5 वाजता आपण लागून जाऊ म्हणलं शीट काढण्यासाठी. तर ॲक्च्युली लोणारीने मला थांबवलं आणि कसं ते कम्प्युटरवर डेटा एंट्री करायची होती. तर थांब म्हणे आणि हे करून घेऊया थोडंसं. वेल त्यांनी काही फोर्स तर नाही केलं होतं. ते म्हणे काही काम असेल तू चालला जा म्हणे, मी करून घेईन म्हणे. बट कसं की मला नाही का लोणारेकडून थोडंसं नाही का थोडं म्हणजे यांच्यासोबत थोडं चांगलं वागावं लागेल. व्हाय? कारण ते माझे कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्यांच्यासोबत कसं त्यांनी जे काम सांगितलं ते सर आखो कर, आणि कसं ते काम म्हणजे त्यांना कसं एक प्रकारे इम्प्रेस करायचं आहे का हा मुलगा जरी याच्यापाशी एक्सपिरियन्स कमी आहे तरी हा काम करण्यासाठी मागे पुढे पाहत नाही आणि हा नेहमी तत्पर असतो. एक प्रकारे अशी दाखवायचं आहे का मी पण हे काम करू शकतो, प्लीज गिव्ह मी सम चान्स टू डू दिस. एक प्रकारे कसं तर त्यांनी असं म्हणलं की थोडं कम्प्युटरचं पण काम पाहायचं म्हणजे. सो या आय कॅन टेक इट.
तर ते तसं ते परमिट वगैरे काढायचं, ते बिल बनवायचं होतं ॲक्च्युली. तर ते बिल बनवत होतो तर त्याच्यामध्येच करीब 7 वाजले. हं. आणि 7 वाजता आल्यानंतर मग कसं मी थोडंसं आज कसं फरशी पुसली, ॲक्च्युली झाडलं नाही आणि फरशी पुसली, त्यामुळे कसं कचरा लागत होता. तर पहिले आल्याबरोबर झाडून टाकलं, कपडे धुतले, हात वगैरे धुतले आणि बस लागलो. लागलो म्हणजे घेतला आणि शीटा काढत बसलो. शीटा म्हणजे एक शीट काढत बसलो. तर त्यातच करीब 8 वाजता 9 वाजता वगैरे मग थोडंसं झालं आणि मग डब्बा आणायला गेलो. डब्बा आणला. टाइम एवढा फास्टली चालला ना, बहुतच फास्टली. कारण 9 वाजता मी करीब 9 वाजता निघालो, डब्बा वगैरे आणला, 9:15 वगैरे झाले. 9:15 वाजता आल्यानंतर मी डब्बा खाल्ला, करीब 9:45 वगैरे झाले. 9:45 आणि थोडंसं हात-पाय आणि तोंड आणि ब्रश वगैरे केला. तर याच्यातच करीब पहा ना 10:15 झाले आणि आता आर्टिकल एपिसोड आणि आता 10:30 तसेच वाजून जाईल. तरीही कितीही वाजो, आपल्याला आज हे शीट तर कम्प्लीट करणंच आहे, एनी हाऊ. तर या आज काही सांगायचं बद्दल काही आहे नाही. वैभव काफी डेस्परेट होऊन राहिला आहे, त्याला जॉब न भेटून राहिली. विशाल पण ची जॉईनिंग झाली आहे, तो दत्ता मेघेमध्ये ॲज अ प्रोफेसर म्हणून लागला आहे. ठीक आहे ना, 10,000 रुपये सॅलरी देऊन राहिली आणि त्याला खरंच पेमेंट, त्याला सॅलरीची किंवा त्याला जॉबची बहुत जास्त गरज होती. एक प्रकारे सहारा म्हणून, त्याच्यात काही करिअर तर वगैरे काही बनवायचं नाही, बट कसं एक प्रकारे सहारा राहते ना. का आता जे काही पैसे वगैरे भेटून राहिले तर तो त्याच्या स्वतःच्या पैशांनी सर्वाईव्ह करू शकते. सर्वाईव्ह म्हणजे एक प्रकारे त्याचा खर्च पाणी वगैरे भागू शकते राहू. आता तो बिलॉंगिंग नाही राहू शकत आईसोबत किंवा वडिलांसोबत ते पैसे वगैरे. हाच एक फायदा असतो. आपण जॉब करतो, मलाही हार्डली काही खूप जास्त पैसे भेटत नाही आणि मला काही याच्यामध्ये काही जास्त करिअर वगैरे बनवायचं नाहीच आहे ऑफकोर्स. मग मी कशासाठी करत आहे, एक प्रकारे सहारा भेटून राहिला आहे ना. आता मला 8,000 रुपये भेटून राहिला आहे. त्या 8,000 सोबत मला जॉब सोबत एक्सपिरियन्स, एक नव्या ठिकाणी राहायला भेटत आहे, हे एवढं मोठं अपार्टमेंट आहे, क्वार्टर आहे, अलोन एकटा राहतो, लॅपटॉप भेटला आहे, वायफाय आहे, बस पाहिजेच का. वेल, आणि इंजिनिअरिंग पण करत आहे, राईट. सो एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज नाईस. जॉब कसं एक प्रकारे छोटासा जॉब असणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे सुरुवात तर आपण कुठून तरी करायला पाहिजे ना, कारण पैसे कमवणं आपल्याला जास्त इम्पॉर्टंट आहे. सो आज तर काही खास वगैरे नाही आज. So this is the Artifact episode number 594. Right now we are at Khaparkada, Maharashtra. Thank you.